स्वप्नील आता या 14 फेब्रुवारीला आमच्या मित्वाला 10 वर्ष होणार आहे. सो त्याची आणि माझी 10 वर्षापासूनची जर्नी आणि आय थिंक सिनेमे एकत्र खूप केले. पण ह्या सिनेमात आम्ही पेअरिंग नाही आहोत. आम्ही पेअर्ड नाही आहोत. आम्ही ग्लॅमरस असे काही आमचे म्हणजे काय रोमॅन्टिक सीन्स नाही आहेत का कॅरेक्टर दोघांचं वेगळं आहे. फ्रेंड्स आणि ग्रुप ऑफ फ्रेंड्स आम्ही रियुनियन करतो आणि तिथे काय घडतं का त्या रात्री काय गणतं हा सिनेमा आहे. सो त्यामुळे मी स्वप्नीलबरोबर हेच म्हणेन की स्वप्नीलच्या बाबतीत नेहमीच असं होतं की कुठचाही सिनेमा करायच्या आधी मी पहिले त्याला विचारते की व्हॉट डू यू थिंक करू की नको. सो ह्या सिनेमामध्ये पण जेव्हा मला कळलं तो पण आहे या सिनेमाचा भाग आणि मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्याला फोन केला स्वप्नील काय करू. तो म्हणाला ऑफकोर्स कर आणि हा घडलं हे सगळं घडलं. सो या ऑफकोर्स म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि स्वप्नीलचं सगळ्याच चांगल्या गोष्टीत आजपर्यंत मी त्याचं ओपिनियन घेतलं आहे आणि त्या गोष्टी चांगल्या घडल्या आहेत. सो माझाच खरंच तो मित्र आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली माने न्यूज चॅनलला जरूर भेट द्या.